हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, योगीराज संतराज महाराज की जय, ग्रामदेवत श्री भरनाथ भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपाम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। यत्र योगेश्वरः कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। प्रस्तुत प्रसंगी आजच्या या प्रवचन सेवेकरिता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील शेवटच्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक आहे। आणि या श्लोकामधून संजय सांगतात की जेथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे धनुर्धर अर्जुन आहे, तेथे श्री संपत्ती लक्ष्मी समृद्धी विजय नीती सर्व काही आहे, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ होतो। या श्लोकावरती चिंतन पाहण्याआधी परिहार करणे गरजेचे आहे। अनेक महान साधू संतांच्या महान कार्याने व पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीतील आपलं एक छोटंसं कुरुळी गाव छोटंसं पण मन खूप मोठं। कारण गेले 52 वर्ष या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरळीतपणे चालू आहे आणि हा 53वा वर्ष आहे। आणि या 53व्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा आज माझ्याकडे आलेली आहे। खरं तर जसं काजव्याची सूर्यापुढे उजेड दाखवायची योग्यता नसते, तशी माझी पण तुम्हा थोड्या मोठ्यांपुढे ज्ञान मांडण्याची योग्यता नाही। परंतु मी ह्याला पॉझिटिव्ह पण घेतो की तुमच्यासारख्या भगवत भक्तांच्या सेवेची या ठिकाणी मला संधी मिळत आहे, हे माझे अहोभाग्य आहे। आपण गेले 53 वर्ष झाले या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहोत। पहा, 7 दिवस हा किती मोठा सोहळा असतो। सर्वजण आपला अहंकार बाजूला ठेवून सगळा भेदभाव विसरून तन मन धनाने इथे सेवा करतात। आणि मी पण बरेच वर्ष या ठिकाणी पाहत आलोय की सगळे 7 दिवस किती छान आपल्याला भगवत भक्तीचा महिमा ऐकायला मिळतो, छान छान विचार ऐकायला मिळतात। म्हणजे यामध्ये सर्वांचे योगदान आहेतच। आपले आदरणीय कैलासवासी मारुतीबुवा खोरकर यांची प्रेरणा आहे, तसेच ब्रह्मचरी असलेले वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे यांची शक्ती आहे। त्यांच्या कृपेने या सोहळ्याला तेज मिळालं आहे, गती मिळाली आहे। आणि त्यांचं ते तेज मला पण बरेच वर्ष अनुभवायला मिळाले।
अशा संत महात्म्यांचं चरण आपल्या गावाला लागणं हे खरंच हे आपलं महत् भाग्य आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळत आहे. सर्वच जण, फक्त प्रवचनकार कीर्तनकार नाही, जे प्रत्येकाला जे काही सेवा मिळत आहे तो प्रत्येकजण करत आहे. मग ती झाडण्याची सेवा असो, वाढण्याची सेवा असो, नियोजनाची सेवा असो, साऊंड सिस्टीमची सेवा असो, सर्व काही मनापासून सेवा करत आहे. कारण या कार्यक्रमामध्ये आपल्याला संतांचे विचार ऐकायला मिळतात. संत तेची देव, देव तेची संत. साक्षात संत म्हणजे देव आहेत आणि या संतांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. संत जरी आपल्यामधून शरीरामधून गेलेले असतील त्यांच्या विचारामधून ते आपल्यामध्येच असतात. पहा, असा हा सोहळा आपण अनुभवत आहोत. संत तुलसीदासांनी खूप छान म्हटले. पहा, एक घडी आधी घडी आधी में पुनि आध, तुलसी संगत साधकी हरे कोटी अपराध. एक क्षण, अर्धा क्षण, अर्ध्याहूनही अर्धा क्षण जर आपल्याला संतांची संगत मिळत असेल तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. त्या सत्संगमुळे आपल्याला आपले कोटी कोटी अपराध नष्ट होतात. तर असा हा विचारांचा संघ आपल्याला या सप्ताहाच्या माध्यमातून मिळत आहे. पहा, एक छोटासा प्रसंग आठवला. एका ठिकाणी एक खूप मोठे सत्पुरुष होते. त्यांची कीर्ती चहूकडे पसरलेली होती आणि त्या सत्पुरुषांना भेटायला एक व्यक्ती आला जो की गडगंज श्रीमंत होता. त्याच्याकडे सर्व काही होतं. तो निवांत होता. त्याला काय जास्त धावपळ नव्हती, पण त्याला कुठेतरी वाटलं की जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे. त्यामुळे तो सगळा त्याचा संसार सोडून, कामधंदा सोडून त्या सत्पुरुषांकडे आला. तिथे आल्यावरती बरीच मोठी रांग होती. तो थांबला. त्याचा नंबर आल्यावरती तो आतमध्ये गेला. त्याला वाटलं, अरे इतकी मोठी रांग आहे, खरंच हे सत्पुरुष खूपच महान असतील. यांच्याकडून आपल्याला काहीतरी मोठा उपदेश, विचारांचा खजिना, चांगलं मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आणि त्या ठिकाणी त्या सत्पुरुषांपुढे तो गेला. त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावरती त्यांनी सत्पुरुषांना विचारलं, मागणी मागितली, हे महात्मे, मला काहीतरी चांगला उपदेश द्या. माझ्याकडे सर्व काय आहे. मी कितीतरी पिढ्या बसून खातील एवढं आहे, पण कुठेतरी वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी आपल्या जीवनात कमी आहे. असं काहीतरी सांगा, माझ्या जीवनाचं, फक्त या जीवनाचं नाही, पिढ्यानपिढ्याचं कल्याण होईल, परलोक पण माझा सुधारेल, असं काहीतरी मला उपदेश द्या. ते सत्पुरुष त्यांनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि ते म्हटले की तू 7 दिवसात मरणार आहे. त्याला धक्काच बसला ऐकून. म्हणलं, अरे मी इथे कशासाठी आलोय? मला उपदेश ऐकायचा आहे आणि महाराज तर मला शापच देत आहेत की 7 दिवसात तू मरणार आहे. तो महाराजांना म्हणाला, महाराज मी यासाठी इथे आलो नव्हतो, मला चांगला काहीतरी उपदेश द्या. महाराज त्याला म्हणाले, अरे बाळा, मी तुला उपदेशच दिलाय. संतजन कोणाला कधी शाप देत नसतात. एक वेळ देव आपल्यावर रागवेल, पण संत कधीही आपल्यावर रागवत नाही. ते फक्त सर्वांचे कल्याण इच्छितात. तर तो महाराजांना म्हणाला की मला हा उपदेश कळाला नाही, तुम्हीच मला विस्तारित करून सांगा. मग ते महाराज म्हणाले की मला सांग, तुला तुझा मृत्यू माहीत आहे का? ते म्हणले, या जगात कोणालाच कोणाचा मृत्यू माहीत नाहीये. आणि जर माहीत झाला तर काय होईल? जर तुला कळालं की तुझा उद्या मृत्यू आहे, तू काय करशील? तो म्हणला, महाराज मी काय वेगळंच जीवन जगेल, कारण मला कळालं आहे की माझा मृत्यू उद्या होणार आहे. म्हणजे माझ्याकडे जे काही क्षण राहिलेले असतील त्याचा मी पुरेपूर आनंद घेईल, सदुपयोग करेल, जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करेल, कारण माझा मृत्यू मला कळाला आहे आणि मृत्यूपूर्वी मला सर्व गोष्टी संपूर्ण करून जीवनाचं सार्थक करूशी वाटेल. महाराज म्हणाले, मग मी तुला तेच सांगितलं की तुझा मृत्यू कधी होणार आहे. पण महाराज 7 दिवसात म्हणजे काय नक्की? ते म्हणले, बघ, आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि त्या 7 दिवसापैकी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 दिवसापैकीच कोणत्या तरी एका दिवशी आपल्याला हे जग सोडून जायचे आहे. पण आपण आपल्या मृत्यूविषयी
गंभीर नाही आहे, कारण आपल्याला अंदाज नाही आहे खरंच आमचा मृत्यू होणार आहे का, कधी होणार आहे हे काहीच माहिती नाही. मृत्यू ही अशी गोष्ट आहे, जर माणसाने मृत्यू लक्षात ठेवला तर माणूस कधीच वाम मार्गाला जाणार नाही, चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आपण म्हणतो की मला जीवन जगायचं कळालं. खरं सांगू का, ज्याला मृत्यू कळाला ना त्यालाच खरं जीवन जगायचं कळालं. मृत्यू काय असतो, कारण हे जीवन 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मिळतं. त्या 84 लक्ष योन्यांच्या प्राण्यांच्या योनीमध्ये आपल्याला जावं लागतं आणि मग कुठेतरी मनुष्य देह मिळतो. मग या मनुष्य देहामध्ये आपण काय केलं पाहिजे, आणि त्यासाठी मग हे 7 दिवस पहा, आपल्या संतांनी किती छान योजना करून ठेवली आहे आपल्यासाठी की 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह, अखंड, ज्याच्यामध्ये खंडच नाही. आपल्याला वाटतं की नाही आपल्या सुखामध्ये कधी खंड पडू नये, आपल्या आनंदामध्ये कधी खंड पडू नये, पण या संसाराच्या कोणत्याच वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये अशी ताकद नाही की ते आपल्याला अखंड सुख देऊ शकेल, अखंड आनंद देऊ शकेल. ही ताकद फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, संतांच्या चरणामध्ये आहे, भगवत प्राप्तीमध्ये आहे. आणि असे अखंड सुख अनुभवण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. पण आपण त्या गोष्टीपासून पूर्ण लांब गेलेलो आहे. मनुष्य ईश्वराला पण संसारच मागतो. खरं तर संसाराचा उपयोग ईश्वर प्राप्तीसाठी केला पाहिजे, ईश्वरासाठी केला पाहिजे. पण आपण ईश्वराचा उपयोग संसारासाठी करत आहोत, ईश्वराला संसारिक गोष्टी मागत आहोत. आणि अशा गोष्टी मागतो की ज्या क्षणिक आहे. पहा, संसारामध्ये कोणती गोष्ट शाश्वत आहे? सुख आलं गेलं, आनंद आला गेला, इस्टेट आली गेली किंवा इस्टेट नाही गेली आपण तरी जातो. कोणतीच गोष्ट शाश्वत नाहीये. आणि मग हे शाश्वत सुख फक्त मनुष्य मिळवू शकतो. पहा, ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी परमेश्वर एकटा होता, एकटाच, कोणीच नाही. बघा, आता तुम्ही जरी समजा घरामध्ये एकटे किंवा अख्खं गाव आहे, गावामध्ये तुम्ही एकटेच आहात, तुम्हाला करमेल? परमेश्वराला पहा, एकटाच होता, काहीच नव्हतं वस्तू, काहीच साधन नव्हतं. मग त्याला करमलं नाही, त्यांनी माया उत्पन्न केली. मायेला सांगितलं की माझ्यासाठी संसार सुरू कर, संसार तयार कर, मला करमत नाही. मग त्या मायेने हा संसार तयार केला. कोणासाठी केला? म्हणजे हा संसार कोणासाठी आहे? परमेश्वरासाठी. आणि मग 84 लक्ष योनी त्या मायेने तयार केले या परमेश्वराला कर्मावर. परमेश्वर म्हणला, भरपूर काही तयार केले, पण माझ्यावर प्रेम करणारा किंवा माझी ओळख जो करू शकेल असं कोणच तू तयार नाही केलं. सगळे प्राणी आहेत, भरपूर प्राणी आहेत, 84 लक्ष योनी. विचार करा, आपण जीवजंतू कीटक पाहतो, छोटे छोटे, किती योनी आहेत, किती प्रकार आहेत. एवढ्या योनी उत्पन्न केल्या, पण परमेश्वराला काही आनंद होईना. असं काहीतरी तयार कर की जो माझ्यावर प्रेम करू शकेल. आता ह्या प्राण्यांना माहितीच नाहीये त्यांना कोणी तयार केलंय, ब्रह्मांडाचा नायक कोण आहे, परमेश्वर कोण आहे, मूळ काय आहे, मी कोण आहे. असा प्राणी तयार कर की जो मला ओळखू शकेल, माझ्यासाठी हा संसार करू शकेल. मग मनुष्य प्राणी तयार केला. आणि मनुष्य प्राणीच फक्त त्या परमेश्वराला ओळखू शकतो. म्हणून हे जीवन इतके अनमोल आहे. आणि ह्या अनमोल जीवनामध्ये आपण फक्त संसारिक गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत. आणि त्यातून आपल्याला जागृती येण्यासाठी आहे अखंड हरिनाम सप्ताह, अखंड. तर अशा प्रकारे पहा, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण या जीवनाचा खरा आनंद घेत असतो. 7 दिवस सगळे भगवत सेवेमध्ये मग्न असतात, कसलं टेन्शन नाही, कसली चिंता नाही. जसं पहा, डॉक्टर आपल्याला काही आजार झाला तर गोळ्या देतो 3 दिवसाच्या. 3 दिवस गोळ्या घ्या, बरे व्हा, तुम्हाला बरेच दिवस काही त्रास होणार नाही, तुम्ही निरोगी होता. थोडे दिवस तरी आपल्याला चांगलं वाटतं. तसंच पहा, हे संत म्हणजे डॉक्टर आहेत. पहा, आपले हे डॉक्टर आपल्या शरीराचे आजार बरे करतात. संतजन कसे डॉक्टर आहेत? आपला भवरोग बरा करतात. भवरोग, कोणता भवरोग? पुनरपि जन्मन पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत परत आपण जन्म घेतोय, परत मरतोय, परत जन्म घेतोय, हा आपल्याला रोग झालेला आहे. पहा, भवरोग. आपण कितीतरी जन्मात कितीतरी आई वडील बदलले, आपल्या लक्षातच नाही काही. पण खरे आई वडील जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपल्याला मोक्ष मिळतो.
सगळे आई वडिलांचे आई वडील परमेश्वर. तर अशा प्रकारे हे संतजन डॉक्टरचे काम करतात की आपल्याला भवरोग झालाय, मग त्यांनी 7 दिवसांच्या गोळ्या आपल्याला दिल्या. अखंड हरिनाम सप्ताह, निदान वर्षातून 7 दिवस तरी तुम्ही त्याचं चिंतन करा. दर महिन्याला एकादशी दिलेली आहे. महिनाभर करा कष्ट, संसारासाठी करा कष्ट, संसार करा, भरपूर संपत्ती कमवा, संसार वाढवा. महिन्यातून 1 दिवस एकादशी करा. पण आपल्याला तेवढी पण जमत नाही. महिन्यातून 1 दिवस जाऊ द्या हो, महिन्यातून आपण 1 तास पण परमेश्वरासाठी स्पेशल काढत नाही. मग यासाठी पहा त्या संतांनी ते ओळखलं. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी ते नियोजन करून ठेवलं की वर्षातून किमान 7 दिवस तरी सर्वजण त्या रंगामध्ये रंगून जातील. आणि अशा प्रकारे जसं तुलसीदास म्हणतात की आधीने पुण्यात, थोड्या वेळ जरी संतांच्या विचारांची आपण संगत केली तर आपले कोटी कोटी अपराध नष्ट होतात. आता आपण म्हणू की आम्ही तर माळकरी आहोत, आम्ही देवाचं बरंच काय करतो. कोटी कोटी अपराध कधी करतो आपण? आपल्या नकळत पण बरीच पापे होत असतात. आपण कधी कधी पुण्य करायला जातो, पाप पण होतं, आणि कधी कधी पाप करायला जातो, पुण्य पण होऊ शकतं. परंतु एक पाप जे सर्वजण करतात, एक अपराध, तो अपराध आहे माझं, मीपणा, माझं म्हणणं. की जसं सांगितलं मी आधी की ह्या मायेने कोणासाठी संसार उत्पन्न केला? परमेश्वरासाठी, की त्याला कर्मावं. म्हणजे हा संसार कोणाचा आहे? त्याचा. आणि या संसाराला माझं कोण म्हणतंय? आपण. हा किती मोठा अपराध करतोय आपण. काहीच सत्ता नाही आपली. आपण म्हणतो मी केलं, माझं. पण जरी हृदयाचे ठोके बंद पडले तर काय कोणाचं? हृदयाचे ठोके कोण चालवतंय? परमेश्वर. आपण झोपेत असतो, आपल्याला झोपेत काहीच कळत नाही. कोणी काय बोललं तरी कळत नाही, गाढ झोपेत, तरी पण हृदयाचे ठोके चालू आहेत. कोण चालवते ठोके? म्हणजे एवढं मोठं नियोजन त्यांनी केलं. कोणासाठी? त्याच्या संसारासाठी. पण आपण माझं म्हणून बसलो, आणि त्यामुळे आपल्याकडून खूप काही अपराध होतात. एक छोटासा दृष्टांत आहे पहा. एका मनुष्याने एक मर्डर केला, आणि मर्डर करून त्यांनी ते शव एका मोठ्या बॅगमध्ये भरलं. त्याला कुठेतरी विल्हेवाट लावायची होती. तो गेला घेऊन, रेल्वे स्थानकावर आला, आणि बॅग ती एकदम चकाचक होती बाहेरून. असं वाटणार नाही आतमध्ये काहीतरी शव आहे, काहीतरी वेगळं काय आहे. खूप छान बॅग. तिथे तो थांबला. तिथे एक चोर होता. ते अट्टल चोर नव्हता, पण एक साधारण चोर, छोट्या चोऱ्या करायच्या. त्याला ती बॅग दिसली. बॅग दिसल्यावरती त्याला म्हटलं भारी बॅग आहे, काहीतरी मोठं असणार आहे. त्याला तो मालक पण दिसला बॅगचा, जाऊन द्या म्हटला. पण काही वेळात काय झालं, तो तर आलता शव कुठेतरी विल्हेवाट लावायला. त्याने ते तिथेच ठेवलं आणि तो निघून गेला. आणि ह्याचं लक्ष गेलं की ह्याचा मालक, बॅगेचा मालक बऱ्याच वेळ तिथे नाहीये. हळूच बॅगेजवळ गेला आणि तिथे उभा राहिला. काही वेळातच तिथे पोलीस आले, आणि पोलिसांनी ती बॅग पाहिली. त्या बॅगेपाशी हा चोर उभा पाहिला. त्याला विचारलं, काय रे, ही बॅग तुमची आहे का? तो म्हणला, हो माझीच बॅग आहे. ठीक आहे, उघडा बॅग, काय त्यामध्ये? आता त्याला तर काय माहितीच नाही त्या बॅगमध्ये काय आहे. म्हणलं उघडा, म्हणला माझीच बॅग आहे. आणि बॅग उघडली. त्यामध्ये जे काही पाहिलं त्यांनी, त्याला धक्का बसला. आणि मग पोलिसांनी विचारलं, काय रे, मर्डर करतो, मोठ्या बॅगमध्ये घेऊन चाललाय शव, आणि आम्हाला परत वरून म्हणतोय माझीच बॅग आहे, चल आता तू पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला. मग म्हणजे काय केलं त्यांनी? फक्त त्यांनी मर्डर केला का? नाही. त्यांनी हत्या केली का? नाही. काय केलं? माझं म्हणला फक्त, बस. इथेच सगळा घोटाळा झाला. त्यांनी काहीच केलं नव्हतं, फक्त माझं म्हटलं, आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवला गेला. तसंच आपण पण या संसारामध्ये माझं करून कितीतरी अपराध करत असतो. आणि हे अपराध कशाने जातात? संतांच्या संगतीने. आता संतांची संगत आपल्याला कशी मिळणार? संत हे विचार आहेत पहा, ही ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे. यामधून आपल्याला ते संतांचे विचार मिळतात, आणि संतांची संगती होते, आणि आपल्या जीवनातील कोटी अपराध नष्ट होतात पहा. म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पहा आपल्याकडून किती मोठी सेवा होत आहे. सेवेचे महात्म्य किती आहे पहा. सेवा देते मेवा. आपण परमेश्वराची सेवा करतो,
परमेश्वराला काहीतरी मागतो आणि परमेश्वर ते देतो. उशिरा का होईना आपल्याला ते देतो, पण त्याची किंमत होऊ शकते. पहा, आपण जे काही मागतो त्याची काहीतरी किंमत असणार आहे. जेव्हा आपण परमेश्वराची सेवा निस्वार्थ भावनेने करतो, किंवा कोणतीही सेवा, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असो वा अन्यत्र कुठे गरिबांची सेवा असो, जेव्हा निस्वार्थ भावनेने आपण सेवा करतो, त्या बदल्यात जे काही मिळतं ना, त्याची किंमत कुठेच होऊ शकत नाही. कारण परमेश्वराने आपल्याला आपण मागितल्यावर जे मागितलं तेच मिळतं. पण आपण जर काहीच मागितलं नाही तर परमेश्वर असं काही देतो की त्याच्यापुढे सगळ्या गोष्टी फेक्या होतात. त्यामुळे निस्वार्थ सेवा पहा. निस्वार्थ सेवा कोणी केली? सेवा म्हणलं की हनुमंताचा चेहरा पुढे येतो. मारुती राया काय सेवा केली. राम म्हणलं की हनुमंत आठवतात. पहा, आपण गावागावामध्ये पाहतो श्रीरामांची मंदिरे कमी आहेत, पण गावागावामध्ये चौकामध्ये हनुमंताची मंदिरे जास्त आहेत. काय केलं हनुमंताने? सेवा केली. हनुमंत कधीच जपाची माळ घेऊन बसले नाही. कधीतरी बसले असतील, पण त्यांनी सेवा जास्त केली. कशासाठी? की भगवंताची सेवा व्हावी. त्याचा संसार आहे, त्याच्यासाठी राबले ते. सेवेचं एवढं महात्म्य आहे. आता आपल्या पुढे या ठिकाणी हरिभक्तीपरायण अभिषेक महाराज पण आलेले आहेत. त्यांना धन्यवाद देऊया की आपण ते आज आपल्या सेवेमध्ये आलेले आहेत. कारण या ठिकाणी त्यांचं अतिशय सुंदर प्रवचन संपन्न झालं. एकदम युवा आहेत ते, कमी वयामध्ये ही सेवा त्यांना मिळाली, हे त्यांचं खरंच भाग्य आहे. नवे नवे त्यांचा पूर्ण जो परिवार आहे, त्या पूर्ण परिवाराचं खरंच भाग्य आहे. आणि आपल्याला माहीतच आहे त्यांच्या आई वडिलांनी पहिल्यापासून फुलांची सेवा केलेली. पहा, आपल्याला कधी सप्ताहामध्ये फुले लागली, हार पाहिजे असल्यास, सर्वांना देवाला फुले वाहण्यासाठी, हार वाहण्यासाठी त्यांच्याकडून आपण ते घेतो. पण कुठेतरी त्यांनी निस्वार्थ सेवा केली, की फक्त हा व्यवसाय म्हणून नाही, की ही फुले भगवंतासाठी जात आहेत, ही कुठेतरी भावना नक्कीच त्यांच्यामध्ये असणार आहे. आणि त्यांच्या पुंजोबांचं पुण्य, की त्यांना त्यांच्या भगिनी आहेत हरिभक्तीपरायण अंजली दिदी ढवळे, ते पण खूप छान कीर्तन करतात. अगदी कमी वय. पहा, दोघांचंही अगदी कमी वय, पण अशा कमी वयात ही सेवा मिळणं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. पहा, महाराज पदवी मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. म्हणजे हे सेवेचं महात्म्य आहे. मला कालच ते फील झालं की अभिषेक महाराजांचं प्रवचन मी ऐकलं. खूप छान प्रवचन केलं त्यांनी. अंजली दिदींचं कीर्तन ऐकलं, तेही एकदम छान परिपूर्ण कीर्तन वाटलं. कारण हे कुठेतरी मला वाटलं की हे सेवेचं महात्म्य आहे. कारण ही या क्षेत्रामध्ये येणं, ही इच्छा होणंच खूप अवघड गोष्ट आहे. पहा, आज पहा कितीतरी क्षेत्र आहेत, इंजिनियर, डॉक्टर, बरेच MBA वगैरे खूप क्षेत्र आहेत, परंतु या क्षेत्रामध्ये खूप गरज आहे. अशी तरुण मुले, मला सकाळीच एक महाराज म्हणले, खुटवड महाराज होते, म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक तरी कीर्तनकार पाहिजे. त्या गावाचं भाग्य. प्रत्येक गावात एक तरी जवान पाहिजे, प्रत्येक गावात एक तरी पोलीस पाहिजे, प्रत्येक गावात एक तरी सामाजिक कार्य करणारा पाहिजे, निस्वार्थी कार्य करणारा. प्रत्येक गावात एखादा गायक पाहिजे, असे त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. मला ते खूप छान वाटले. पहा, आणि पण त्यांच्या घरातच दोघं भाऊ बहीण कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. आपल्या भागाचं ते भूषण आहेत. त्या परिवाराला खरंच खूप खूप धन्यवाद आहे. तर या ठिकाणी मी हे का सांगतोय की सेवेचे महात्म्य. पहा, कोणतीही गोष्ट जर आपल्याला आश्चर्यचकित वाटत असेल की अशी का होते, कारण त्याच्यामागे सेवा असते, कुठेतरी निस्वार्थ सेवा असते. तर या ठिकाणी अशा प्रकारे या सप्ताहामध्ये आपण जर निस्वार्थ सेवा केली तर आपल्याला भगवंत असं काय देतो की त्याचं मोल आपण करू शकत नाही. या अनमोल जीवनामध्ये येऊन आपण असं मौल्यवान कार्य, सेवेचं कार्य नक्कीच जे ते होईल ते सेवा, ती वाढीची सेवा असो, झाडण्याची सेवा असो, कोणतीही सेवा कमी जास्त नसते, कोणतेही काम कमी जास्त नसते. आपले विचार महत्त्वाचे आहेत. पहा, प्रत्येक काम करताना आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे या सप्ताहामध्ये ही सेवा आपल्याला मिळत आहे. आणि आजच्या या प्रवचन सेवेकरता आपण जो श्लोक घेतलेला आहे चिंतनाकरिता, तो गीतेमधील शेवटचा श्लोक, शेवटच्या अध्यायातील शेवटचा श्लोक आहे. आणि या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ पाहिला तर काय होतो? यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजे जेथे श्रीकृष्ण आहे, जेथे धनुर्धारी अर्जुन आहे, तेथे काय आहे? श्री, विजय, यश, नीती सर्व काही आहे, असे संजय म्हणतात. पहा,
सरळ सरळ अर्थ असा झाला. आता ही गीता आहे पहा. भगवंताने जसं गायी असते पहा, गायी वासराचं निमित्त करून पूर्ण कुटुंबाला दूध पुरवते, तसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्त केलं आणि पूर्ण समाजाला एक संदेश दिला, गीता सार दिला, गीता दिली. गीता म्हणजे काय आहे? एक नकाशा आहे पहा. जसं आपल्याला अनोळखी जागी जायचंय, आपल्याला काय लागतो मग? नकाशा. जुन्या काळात असा मोठा नकाशा असायचा. आता टेक्नॉलॉजी आली तर मोबाईलला गुगल मॅप आला, मोबाईलला लगेच नाव टाकलं, ते मोबाईल आपल्याला नकाशा दाखवतं आणि तिथपर्यंत पोहोचवतं. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली. तशी ही भगवद्गीता एक नकाशा आहे पहा. आपल्याला जीवनात प्रत्येकाला कुठेतरी पोहोचायचंय, प्रत्येकाची काहीतरी स्वप्न आहेत. अनेक अनोळखी जागा पण आहे पहा. ती आहे शाश्वत सुख. ते आपल्यासाठी अनोळखी आहे, कारण आपण नश्वर सुखामध्ये अडकलोय, क्षणिक सुखामध्ये. आपल्यासाठी ती जागा अनोळखी पहा. आणि त्या अनोळखी जागेत जाण्यासाठी भगवद्गीता हा नकाशा आहे. त्यात सर्व काही आपल्याला दिलेलं आहे पहा. तुम्हाला कधीही कसला काही प्रॉब्लेम वाटला, टेन्शन आलं, काही समस्या वाटली, भगवद्गीता उघडा, कोणताही श्लोक वाचा जो हाताला येईल तो, त्यातून तुम्हाला त्याचं समाधान मिळेल पहा. अशी ताकद या गीतेमध्ये आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी पहा रात्री हरिभक्तीपरायण भावसो महाराज अण्णा यांचे खूप श्रवणीय कीर्तन झाले. काय कीर्तन होतं, असं वाटायचं आता उठून नाचावा का, असं मन ब्रह्मानंदामध्ये गेलं होतं पहा. काय त्यांचे विचार होते, गायकांची काय साथ होती, तबला पकवाज वाचकांची काय साथ होती, सगळं एकदम मस्त वातावरण झालं होतं पहा. त्यांनी खूप छान सांगितले पहा. ही श्री गीता आहे, म्हणजे थोडक्यात एक देवी आहे, आणि त्या देवीला ज्ञानेश्वर महाराजांनी अलंकार चढवले, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली पहा. काय ती ज्ञानेश्वरी आहे. तर अशा प्रकारे या गीतेचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण केला पाहिजे. पारायणाला आपण आलो पाहिजे, आपल्या मुलांना पाठवलं पाहिजे. ते नाही जमलं तर आपल्या घरात भगवद्गीता ठेवा, ज्ञानेश्वरी ठेवा, मुलांना ती वाचायला लावा. काल त्या अण्णा महाराजांनी खूप छान सांगितलं, मला ते इतकं पटलं ना. इंजिनियर आहेत, ऑटोमोबाईल इंजिनियर. ते काय म्हणले, माझ्या पहिल्या पगारात मी काय घेतलं? ज्ञानेश्वरी घेतली, गीता घेतली. म्हणले लोक पहिल्या पगारात काय घेतात? एखादा कोणी जॉबला लागला, पहिल्या पगाराला काय म्हणतो आपण? नवीन कपडे घेऊया किंवा मोबाईल घेऊया. ते म्हणले मी नवीन कपडे नाही घेतली, मोबाईल नाही घेतला, श्री गीता घेतली. मी कपडे घेतले असते ते आज फाटून गेले असते, मी मोबाईल घेतला असता तो आज खराब झाला असता, पण ती गीता मी तेव्हा घेतलेली आजही घरामध्ये खिडकीमध्ये मला रोज दिसते. त्यातून मला प्रेरणा मिळते, वाचल्यावरती मार्गदर्शन मिळतं पहा. उगच नाही, त्यांचं कीर्तन ऐकून असं मन ब्रह्मानंदात गेलं होतं. तर अशा प्रकारे या गीतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे पहा. त्यामुळे आपण दररोज न चुकता श्री गीता वाचली पाहिजे, श्री ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. एकदा हरीने कृपा केली तर अजून काय पाहिजे हो? आपण पाहतो राजकारणामध्ये, राजकारणात लोक आमदारांच्या मागे पळतात, सरपंचाच्या मागे पळतात. का? की आपलं काहीतरी काम व्हावं, आपला वशिला कुठेतरी लागावा. पण डायरेक्ट जर पंतप्रधानाशी आपली दोस्ती असली तर कशाला पाहिजे मग आमदार वगैरे? तसं आहे पहा. डायरेक्ट तुमच्या पुढे इथे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान जाऊ द्या, जगाचे आईबाप आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत. भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये साक्षात परमेश्वर आहे. ते आपण वाचलं पाहिजे. फक्त आपण तिला गुंडाळून त्यावरती हळदी कुंकू नाही व्हायला पाहिजे, ती उघडली पाहिजे, एक तरी ओवी वाचली पाहिजे. तर अशा प्रकारे या गीतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. आपल्या बघा मनामध्ये इतके प्रश्न असतात, हे असं का घडलं, ते तसं का घडलं, मला हा असा का बोलला, मला तो तसा का बोलला, माझा अपमान का झाला, मला जे पाहिजे ते का नाही मिळालं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या गीतेमध्ये आहे. आणि शेवटी जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हा बोध दिला, त्यातून सगळ्यात शेवटी हा सार त्यांनी आपल्या पुढे मांडला की जे होत आहे ते चांगले होत आहे, जे झाले ते चांगले झाले, जे होईल ते चांगले होईल. का सांगितलं हा सार? कारण आपण कायम चिंतन नसतं करत, चिंता करत असतो की भूतकाळात काय झालं, भविष्यकाळात काय होईल. याच्या चिंतनात, या चिंतामध्ये पहा, चिंता चिता समान. चिता तरी शरीराला जाळते, पण ही चिंता आपल्या आत्म्याला जाळते, आतून आपल्याला जाळत असते. म्हणून आपण चिंतन केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे छान असं चिंतन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं. आणि शेवटी हे जेव्हा भगवद्गीता संपूर्ण झाली, शेवटचा श्लोक संजय वाच्य म्हणतो पहा आपण. संजय म्हणाला की यत्र योगेश्वर कृष्ण, जेथे श्रीकृष्ण आहे, जेथे अर्जुन आहे, तिथे काहीच कमी नाही. हा सरळ सरळ अर्थ झाला. पण याचा जर आपण गुढा अर्थ पाहिला पहा, प्रत्येक गोष्टीला 3 अर्थ असतात. कोणताही आपण जे काही ऐकतो
प्रत्येक गोष्टीला किंवा जे आपण संतांच्या गोष्टी ऐकतो, संतांचे विचार ऐकतो, हरिपाठ वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, प्रत्येकाला 3 अर्थ आहेत पहा. पहिला आहे वाक्यार्थ, दुसरा आहे भावार्थ आणि तिसरा आहे गुढार्थ. वाक्यार्थ म्हणजे काय? सरळ सरळ अर्थ. जसं देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येला. सरळ अर्थ काय होतो? देवाच्या द्वारात उभा राहिला तर तुम्हाला 4 मुक्ती मिळतात. सरळ सरळ अर्थ. पण एवढं सोपं आहे? आपण किती वेळा देवाच्या द्वारात उभा राहिलो? आपल्याला किती मुक्ती मिळाल्या? आपलं मन अजून पण बंधनामध्ये पहा, विचारांच्या बंधनामध्ये. आपण काय विचार करत असतो? जेवताना विचार, पूजा करताना विचार, जाताना येताना, झोपताना, झोपेमध्ये पण विचार, स्वप्नात पण आपण विचार करतो. एवढे आपण त्या बंधनात अडकलोय. आणि या बंधनातून काढण्याचं काम ही गीता करते. म्हणून या आपण जो वाक्यार्थ पाहतो त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे पहा. भावार्थ. दुसरा काय? भावार्थ. भावार्थ काय सांगतो? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाचं द्वार म्हणजे काय? परमेश्वराचा मार्ग. ज्या मार्गाने परमेश्वराकडे जाता येते तो मार्ग म्हणजे देवाचे द्वार. मग जो आपला संसारामध्ये आपण व्यवहार करताना जो काही आपण चांगला मार्ग पकडतो की मला सरळ चालायचंय, मला कोणाचं वाकडं करायचं नाही, मला वाकडंच शिरायचं नाही, हा पण एक चांगला मार्ग आहे. माझं कर्तव्य मला चोख करायचंय, माझं कर्म मला प्रामाणिक करायचं, हा पण एक चांगला मार्ग आहे. ते देवाचं द्वार झालं. हा झाला भावार्थ. आणि याच्या पलीकडे तिसरा अर्थ आहे गुढार्थ. गुढार्थ म्हणजे काय? गूढ असतो, तो कोणालाच माहीत नसतो. तुम्ही या ठिकाणी मला पण तो अधिकार नाही सांगण्याचा. तो गुढार्थ फक्त कोण सांगतात? श्री गुरु, सद्गुरु. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. हे त्यामुळेच असं म्हटलंय की श्री गुरु जर एकदा मिळाले इतरांचा लेखा कोण करी. कारण त्यांच्याकडून काय मिळतो? गुढार्थ. प्रत्येक प्रश्नाचं जे खरं उत्तर असतं त्याच्यामध्ये जो गुढार्थ असतो तो आपल्याला श्री गुरूंकडून मिळतो पहा. मग तो गुढार्थ देवाचे द्वारी. आता देवाचे द्वार ते वेगळंच आहे. ते कधी? जेव्हा आपल्याला आपली योग्यता तयार होते पहा. श्री गुरु आपण म्हणतो जीवनात गुरु करायला पाहिजे, गुरु करायला पाहिजे. गुरु भरपूर असतात, म्हणजे श्री गुरु असतात, सद्गुरू असतात, ते एकच असतात. आणि त्यांचा शोध घ्यायचा नसतो, ते आपला शोध घेतात पहा. आपली जेव्हा योग्यता तयार होते, आपण नामस्मरणामध्ये दंग होतो, आपण चांगलं कर्म करतो, चांगलं जीवन, चांगलं आचरण ठेवतो, तेव्हा ते श्री गुरु आपला शोध घेतात आणि ते आपल्याला तो बोध देतात. आणि त्यामुळे जीवनात श्री गुरु येण्याकरता आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. गुरु बिनु भवनिधी तर येण्या कोई, चाही बिरंची शंकर सम होई. भगवान शंकर जरी असले तरी त्यांना गुरुविना उपाय नाही. त्यामुळे जीवनात गुरु पाहिजे. आणि हा जो गुढार्थ आहे तो आपल्याला ते गुरु सांगतात. आता पहा, सरळ सरळ अर्थ घेतला की भगवान श्रीकृष्ण जेथे आहेत, जेथे धनुर्धारी अर्जुन आहे, तेथे सर्व काही तुम्हाला मिळणार. याचा भावार्थ बघितला तर काय होतो पहा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय? जे उत्कृष्ट आहे, चांगलं आहे पहा. थोडक्यात म्हणजे जे चांगलं आहे ते भगवान श्रीकृष्ण आहे. आणि अर्जुन काय आहे? चांगल्याला चांगलं म्हणणार आहे पहा. म्हणजे थोडक्यात ह्याचा अर्थ काय होतो? भावार्थ, जेथे चांगलं आहे आणि जिथे चांगल्याला चांगलं म्हणणारे आहेत तिथे सर्व काही आहे. यश आहे, संपत्ती आहे, समाधान आहे, श्री आहे, नीती आहे. कारण तिथे चांगल्याला चांगलं म्हटलं जातं. आता यामध्ये पहा, जवळजवळ 6 प्रकार आहेत. चांगल्याला चांगलं म्हणण्याचे 6 प्रकार आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं किती आहेत जगामध्ये? खूप कमी आहेत. म्हणजे पहिला प्रकार हा झाला की चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आहेत पहा. की ते चांगल्याला चांगलंच म्हणणार, ते कोणाचं असो, मग आपलं असो किंवा दुसऱ्याचं असो, ते चांगलं आहे, चांगलंच आहे. दुसरा प्रकार काय होतो ह्यामध्ये? की चांगल्याला वाईट म्हणणारी माणसं आहेत पहा. काहींना असं चांगलं देखवत नाही, ते काय म्हणणार? हे वाईट आहे, हे आपल्या कामाचं नाही ना. ते चांगलं जरी असलं तरी मला त्यातून काय मिळतंय का? नाही. मग ते चांगलं नाही. जे माझ्या कामाचं नाही ते चांगलं नाही. अशी हा दुसरा प्रकार, की चांगल्याला वाईट म्हणणार. आणि तिसरा प्रकार असा असतो की वाईटाला वाईट म्हणणार. बस, त्यांना चांगल्याशी काही संबंध नाही. जगात चांगलं काय चाललंय हे त्यांना दिसत नाही. म्हणजे हे कोण झाले? निंदक. त्यांना चांगलं कधी दिसत नाही, ते वाईटच बघणार. किती चांगली गोष्ट असू द्या, ते वाईट पाहण्याचंच काम करणार. वाईटाला वाईट म्हणणारी माणसं, थोडक्यात निंदक, फुकटचे धोबी. फुकटचे धोबी म्हणजे धोबी काय करतो? कपडे धुवून देतो. निंदक काय करतात? आपले पाप धुवून देतात फुकटमध्ये. त्यामुळे संत कबीर म्हणतात, काय म्हणतात? पापी मिले ना मिले, निंदक मिले ना हजार, एक निंदक के माथे पर कोटी पापीन का भार. म्हणजे 1-2 पापी मिळले तरी चालेल हो, एक निंदक मिळू नये.
कारण एका निंदकाच्या माथ्यावर कोटी कोटी जणांची, कोटी पापी लोकांची पापे असतात. कारण का? ते पाप धुवायचे काम त्यांनी केलेलं असतं. ह्याची निंदा कर, त्याची निंदा कर. मग ज्याची आपण निंदा करतो त्याचे पाप आपल्या माथ्यावर येऊन बसतात. त्यामुळे ही वाईटाला वाईट म्हणणारी माणसं. दुसरी माणसं कशी आहेत? चांगल्याला चांगलं म्हणणारी आहेत, वाईटाला वाईट म्हणणारी आहेत. आणि अशी पण माणसं आहेत की फक्त ते चांगल्याला चांगलं म्हणणार, त्यांचा वाईटाशी काही संबंध नसतो. वाईट तिकडे जगामध्ये काही चालू ते इग्नोर करणार की मला काय करायचंय, मी तरी चांगलं जीवन जगतोय. तेही जीवन एक वेळेस ठीक आहे. पण असे काही संत, असे काही महात्मे असतात जे चांगल्याला चांगलं म्हणतातच पण वाईटाला पण चांगलं म्हणतात. कारण का? आपल्याला वाईटाला वाईट म्हणायचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा ते वाईट आपण ते बदलू शकतो. म्हणजे एखाद्यामध्ये जर वाईट गुण असेल, आपण तो कधी बघितला पाहिजे जर त्याच्यामधील वाईट गुण आपण दूर करू शकत असेल. आणि हे काम आपण नाही करू शकत. हे संतांचं काम आहे. पहा, आपण काय बघितलं पाहिजे? चांगलंच बघितलं पाहिजे आणि चांगलंच घेतलं पाहिजे. कारण जे आपल्यामध्ये असतं तेच आपल्याला बाहेर दिसतं. आपल्यामध्ये जर चांगलं असेल तर सर्वांमध्ये, मग कितीही वाईट असो. बघा, संतांना पहा, सर्वांमध्ये देव दिसतो. का? कारण त्यांच्या आतमध्ये देव आहे. देव जागृत झालेला आहे, त्यांना देव दिसलेला आहे. आपण जर बाजाराला निघालो पहा, आणि जर पहिली काय गोष्ट आपल्या डोक्यात आली, मला बाजारात वांगी घ्यायचं, बाजारात गेल्यावर आपल्याला काय दिसेल? आधी वांगीच दिसणार, कारण आपल्या आतमध्ये वांगी आहे. तसं आहे, आपल्या आतमध्ये जे आहे ते आपल्याला बाहेर दिसतं. तर अशा प्रकारे या प्रकाराची माणसं या संसारामध्ये असतात. मग संजय काय म्हणतात की जिथे चांगलं आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणणारे आहेत. भगवंत म्हणतात की जेथे चांगल्याचा आदर होतो, जो आदराच्या योग्य आहे, अशा व्यक्तींचा जेथे आदर होतो तेथे मी आहे, तिथे माझी संपत्ती आहे, माझी लक्ष्मी आहे. पण जेथे आदर करणारा ज्यांच्यात योग्यता नसते आदर करण्याची, त्यांचा आदर केला जातो, वाईट गोष्टींचा आदर केला जातो, तिथे लक्ष्मी माझी राहत नाही, माझा आशीर्वाद राहत नाही. म्हणून जीवनात आपण चांगल्या गोष्टींचा आदर केला पाहिजे. या ठिकाणी चांगल्याला चांगलं म्हणणारी लोक खूप कमी आहेत. पहा, आपण नवरा बायकोचं उदाहरण घेऊ. पहा, एक विनोद आठवला मला की चांगल्याला चांगलं म्हणणारे पहा भरपूर असतात. नवरा बायको पहा, नवरा बायकोला कधी चांगलं म्हणते आणि बायको नवऱ्याला कधी चांगलं म्हणते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बायको जर नवऱ्याला काहीतरी चांगलं गोड बोलत आहे आणि होऊन चहाचा कप पुढे येत आहे, तर नवऱ्याने समजून घ्यायचं की आपलं पाकिट आता रिकामं, नक्की शॉपिंगला जायचं आहे. कारण काहीतरी कुठेतरी स्वार्थ असल्याशिवाय माणूस गोड बोलत नाही पहा आजकाल. तर विनोद असा आहे की नवरा बायको होते आणि त्यांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आला होता. आणि मग बायको नवऱ्याला म्हणते, बघा ना हो, बोलता बोलता 30 वर्ष गेले कसं कळलंच नाही. ते ऐकून नवरा काय म्हटला, अगं बोलता बोलता तुला 30 वर्ष झाले ग, मला ऐकता ऐकता 30 वर्ष झाले. म्हणजे पहा, नवरा बायकोचं पण नातं कसं आहे, काहीतरी कुठेतरी काहीतरी स्वार्थ असतो. प्रत्येक नवरा बायकोचं नाही, कोणतं पण नातं घ्या, संसारामध्ये प्रत्येक जण काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय माणसावर गोड बोलत नाही, अशी परिस्थिती आहे. ते खूप छान म्हटलंय पहा, शैतान जब मीठी बात करता है तब बहुत ज्यादा जहरीला होता है. जे शैतान जेव्हा जर गोड बोलत असेल ना, जे नक्कीच काहीतरी काळबेरा आहे, ह्याच्या मागं काहीतरी घोटाळा आहे. त्यामुळे जीवनात आपल्याला वाटतं की आपली स्तुती करणारी माणसंच आपल्या बरोबर पाहिजे, तसं नाहीये. निंदकाचे घर असावे शेजारी, उलट निंदक आपल्या शेजारी पाहिजे. स्तुती करणारा आपल्याला नाजूक बनवत असतो. पहा, खूप स्तुती करत असतो आपली, तू असा आहे, तू तसा आहे, तू खूप छान आहे. पण ते ऐकून आपण खुश होतो, आपला अहंकार वाढतो, मी असाच आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण निवांत राहतो, नाजूक बनतो आपण. पण हेच जर निंदक जर आपल्या जवळ असेल तर आपण मजबूत बनतो. पहा, तुम्हाला असं बोलतोय ना, मग मी तसं करूनच दाखवतो. आपल्यामध्ये एक शक्ती येते. त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी. आणि अशा प्रकारे जीवनामध्ये जर आपल्याला सर्व काही मिळवायचं असेल, आपण संसारी मनुष्य आहे, आपल्याला संसार चांगला करायचा आहे, नक्कीच आपल्याला इस्टेट पण कमवायची आहे, संपत्ती कमवायची आहे, पण त्याचबरोबर आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण त्या नामस्मरणानेच आपल्याला जीवनामध्ये शाश्वत सुख मिळतं. परमेश्वर म्हणजे दुसरं काही नाही, शाश्वत सुख म्हणजे परमेश्वर.
आपला आत्मा म्हणजे परमेश्वर, जे काही चांगलं आहे ते म्हणजे परमेश्वर. आणि या परमेश्वराला फक्त नामस्मरणाने, आणि कलियुगात तरी या नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे. पहा, कलियुग केवळ नाम आधारा, जपत नरोत्रे भव सिंधू पारा. या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण आधार आहे. कुठेही जायची गरज नाही, कुठेही धडपड करायची गरज नाही. एका जागी बसून ठाईचा बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. काहीच करायची गरज नाही. किती सोपं आहे पहा, काहीच करायचं नाही. पण लोकांना अवघडच शिरायचंय. अवघड पाहिजे हो, अवघड पाहिजे. किती सोपं दिलंय संतांनी. फक्त ठाईचं बैसायचंय, ठाईचं बैसून करा एक चित्त. एक चित्त होतं का? पण कितीतरी मनामध्ये आपलं चक्र चालू असतं, विचारांचं चक्र. आपण चक्रामध्ये अडकलोय. आणि चक्रामधून बाहेर कधी पडन आपण? जेव्हा चक्रधारी भगवान विष्णूंना आपण शरण जाऊ, त्या पांडुरंगाला शरण जाऊ, त्या संतांना शरण जाऊ, कारण ते चक्रधारी आहेत. पाण्यामध्ये कोळी जाळे टाकतो माशांना पकडण्यासाठी. त्या जाळ्यामध्ये तेच मासे अडकतात जे लांब असतात, पण त्या कोळ्याच्या पायाजवळ जे मासे असतात ते अडकत नाही. तसंच हे संसार म्हणजे जाळे आहे, त्यात सगळे अडकलेत. पण जे त्या परमेश्वराच्या, हे जाळं कोणी टाकलंय? संसाराचं मायेने. आणि माया कुठे आहे? परमेश्वराच्या जवळ. जो परमेश्वराच्या नामस्मरणात राहतो तो या संसाराच्या जाळ्यात अडकत नाही, त्याला खरे सुख मिळतं. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. तुमची कोणी स्तुती केली तर खुश होताना, निंदा केली तरी पण खुश व्हायचं. मग त्याला की खरी किंमत आहे. आणि याकरता मग हे जर चांगलं आपल्याला जीवनात मिळवायचं असेल तर संत तुकाराम महाराज खूप छान सांगतात. पहा, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखनो हे. तो एक देव आपला करून घ्यायचा आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि आपल्याला अर्जुन बनायचं. अर्जुन, कृष्ण कोण आहे? जे चांगलं आहे ते कृष्ण आहे. जीवनात आपल्याला चांगलं मिळवायचं आहे, आपल्याला अर्जुन बनायचंय. अर्जुन म्हणजे काय? ज्याचं लक्ष एक आहे. अर्जुनाचं लक्ष पहा कसं होतं. पक्षाचा फक्त डोळ्यात दिसतोय, दुसरं काही दिसत नाही. तसं आपल्या जीवनात उद्देश पाहिजे मोठा. आपल्या जीवनात इच्छा खूप आहेत पहा. आणि काही इच्छा पूर्ण पण होतात. पूर्ण झालं की अजून इच्छा वाढतात. जसं अग्नीमध्ये तूप टाकलं की अग्नी विझत नाही, तो अजून वाढत जातो. तसं इच्छा पूर्ण झालं की अजून वाढत जातात. पण जर आपल्या जीवनामध्ये उद्देश असेल, सगळ्यात मोठा उद्देश काय आहे? परमेश्वर प्राप्ती. आणि त्याकरताच या मायेने मनुष्य प्राण्याची निर्मिती केली. त्या मनुष्य प्राणीच फक्त त्याला ओळखू शकतो, बाकी कोणताच प्राणी ईश्वराला ओळखू शकत नाही. तर अशा प्रकारे मग जर तो देव एक आपला करून घ्यायचा असेल तर त्याला काय मार्ग आहेत? आणि ते मार्ग या ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने ते मार्ग सांगितले आहेत. पहा, आणि ते मार्ग आहेत ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग आणि कर्मयोग. असे 4 मार्ग सांगितलेत. पहा, जर आपल्याला परमेश्वर प्राप्ती करायची, जीवनात सर्व काही मिळवायचे, जीवनाचं कल्याण करायचे, सार्थक करायचे, तर या 4 मार्गाने आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. किती भगवंत दयाळू आहे. 4 मार्ग दिले. अजून बरेच मार्ग आहेत पहा, पण 4 मुख्य मार्ग आहेत. ज्ञानयोग म्हणजे काय? ज्ञानाची प्राप्ती करून घेणे. ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. त्याकरता आपलं वाचन पाहिजे, चांगल्या ग्रंथांचं वाचन पारायण केलं पाहिजे, संतांचे विचार कीर्तनातून प्रवचनातून ऐकले पाहिजेत. त्यातून आपल्याला त्या ज्ञानयोगाच्या मार्गातून पुढे जाता येतं. दुसरा आहे राजयोग. त्याला आताच्या भाषेत अष्टांग योग म्हणतात, जे रामदेव बाबा शिकवतात. पहा, महर्षी पतंजलीने जो योग आपल्याला शिकवला, अष्टांग योग. योग म्हणजे काय? योग म्हणजे स्वतःवर नियंत्रण. योग म्हणजे स्वतःवर नियंत्रण. आधी आपण आसनांद्वारे शरीरावर नियंत्रण करतो आणि मग मनावर नियंत्रण करतो. योगाची 8 अंगे आहेत. पहा, महर्षी पतंजलीने योगाची 8 अंगे मांडली. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. या 8 पायऱ्यावरून आपल्याला तो परमेश्वर प्राप्त करायचा आहे. परमेश्वर म्हणजे काय? शाश्वत सुख, मनाची स्थिरता. पहा, या जगामध्ये सर्वात मोठे सुख कोणते? पहा, स्थिर आणि शांत मन. हे सर्वात मोठे सुख आहे. तर माणसाकडे कितीही जरी असलं, पण हे मन जर अस्थिर असलं, मनात शांती नसली, तर हे ते कितीही असून काहीच फायदा नाही. म्हणून हे स्थिर मन करण्याकरता मन नियंत्रणात पाहिजे. पण मन नियंत्रणात करणं एवढं सोपं नाहीये. त्याकरता या 8 पायऱ्या महर्षी पतंजलींनी दिल्या. हा अष्टांग योग दुसरा मार्ग आहे. त्यामध्ये मग रोज सकाळी आपण लवकर उठलं पाहिजे, दररोज योगासनं केली पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, त्यानंतर ध्यान केलं पाहिजे. त्याआधी यम नियम. पहा, पहिल्या 2 पायऱ्या आहेत यम आणि नियम. यम म्हणजे सामाजिक नियम आणि नियम म्हणजे स्वतःचे नियम. आपण सामाजिक नियम पाळले पाहिजे. आपण सामाजिक प्राणी आहे. समाज नीट राहिला तर आपण नीट राहणार आहे. समाजात जर नीट राहिला नाही, कोरोनाचं उदाहरण पाहिलं आपण. समाजात कोरोना, आपण घरात, काहीच करता येत नाही. या सामाजिक विचार पण आपण पाळले पाहिजे, सामाजिक नियम पण आपण पाळले पाहिजे, त्यानंतर स्वतःचे नियम पाळले पाहिजे.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, सत्य बोललं पाहिजे, चोरी नाही केली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे हा दुसरा मार्ग सांगितला. आणि त्यानंतर तिसरा मार्ग सांगितला कर्मयोग. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोस्त कर्मही. कर्म करीत राहा, फलाची अपेक्षा करू नका. सरळ सोपं सांगितलं पहा. आपलं कर्म करणं एवढाच अधिकार आहे, आपण फळाची अपेक्षा करतो पहा. आपला फळावर कदापि अधिकार नाहीये. फळ देणारा परमेश्वर आहे अशी भावना ठेवून आपण कर्म केलं पाहिजे. फळाची अपेक्षा नाही केली तरी आपण जसं कर्म करणार आहोत तसं फळ एक ना एक दिवस आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे कर्म करताना आपण विचार केला पाहिजे. पण आपण कर्म करून झाल्यावरती विचार करतो. आणि पहा, ज्ञानयोग थोडा अवघड आहे, कारण त्याच्यासाठी पावित्र्य पण पाळलं पाहिजे. अष्टांग योग पण थोडा अवघड आहे, त्याकरता शिस्त पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे. पण ती शिस्त जर जीवनात आली तर आपल्याला काही अशक्य नाही. म्हणजे हे दोन मार्ग थोडे अवघड आहेत. परंतु तिसरा जो कर्मयोग आहे तो सोपा आहे. कारण का, आपण कर्मातच जगतोय पहा. आपण कर्मच करतोय, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कर्म करतोय, झोपेत पण कर्म करतोय, स्वप्न पाहायचं. आणि एखादा जर म्हटला मी कर्म करणारच नाही, मी आता म्हटलं मी कर्मच नाही करणार, पण मी काहीच नाही करणार, हे पण काय झालं, कर्मच झालं एक. म्हणजे आपली कर्मापासून सुटका नाही. एक वेळ देवाची भक्ती नाही केली तरी चालेल, पण कर्म चोख केलं पाहिजे. पण आपल्याला पुढे जाऊन एक कळेल की देवाची भक्ती करणं पण एक कर्म आहे, कर्तव्य आहे. कर्म म्हणजे काय, कर्तव्य, की आपलं कर्तव्य चोख केलं पाहिजे. भक्ती करणं आपलं कर्तव्य आहे. कारण परमेश्वराने आपली निर्मिती त्याकरता केली की भक्ती करण्याकरता. माझ्यावर कोणीतरी प्रेम करेल, माझ्या गोष्टीवर सर्वजण प्रेम करतात, संसारावर सर्वजण प्रेम करतात, पण माझ्यावर प्रेम विरलाच करतो. त्याकरता हा कर्मयोग आपण जीवनात आचरणात आला पाहिजे. कर्मफळाची अपेक्षा न करता आपण कर्म करायचं, फक्त चोख कर्म, प्रामाणिक कर्म, जे माझं कर्तव्य आहे. मग ते संसाराप्रती असो, गावाप्रती असो, या समाजाप्रती असो, प्रत्येकाप्रती आपलं कर्तव्य पहा. फक्त माझी बायको, माझी पोरं, माझी इस्टेट हेच जीवन नाहीये. माझं गाव, माझा समाज, माझा देश. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा देशाचा विचार केला, आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, म्हणून आज जगतोय. आज दारापुढे तुळस आणि मंदिरावर कळस त्यांच्यामुळे आहे. छत्रपती संभाजी महाराज पहा धर्मासाठी बलिदान दिलं, त्यांना त्यांचं कर्तव्य कळलं आणि ते कर्तव्य त्यांनी चोख केलं पहा. त्यामुळे आज त्यांचं नाव निघतंय. ते आपल्यातून गेले नाही, त्यांच्या विचारामार्फत ते आपल्यात आजही जिवंत आहे. पण मनुष्य जर कर्तव्य करत नसेल तो जिवंतपणे तो मेलेला आहे पहा. तर याकरता हा कर्मयोग आपण जीवनात आचरणात आणला पाहिजे. आणि शेवटचा जो मार्ग आहे भक्तियोग पहा. चला, एक वेळेस आपल्याला असं वाटेल की नाही नाही कर्मयोग पण अवघड आहे, आपल्याला काही तेवढं काही जमत नाहीये, माझ्याकडून पाप होतंय, चुकीच्या गोष्टी होत आहेत. पण भक्तियोग मग सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे पहा, सर्वात सोपा मार्ग. भक्ती म्हणजे काय, शरणागती, समर्पण. समुद्रावरती लाट असते पहा, उड्या मारत असते. ती लाट समुद्र कधीच बनू शकत नाही जोपर्यंत उड्या मारते. ती जेव्हा समुद्रामध्ये शरण जाते, समर्पित होते, तेव्हा ती लाट समुद्र बनते पहा. मग लाट आणि समुद्र वेगळे राहत नाही. तसंच भक्ती म्हणजे आपण शरणागती केली पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताला शरण जायचं म्हणजे काय, फक्त मंदिरात जायचं आणि देवापुढे डोकं ठेवायचं असं नाही. जे काय करतोय, मी जे काय करतोय ते भगवंत करतोय, मी निमित्त आहे, ही भावना आपण ठेवली पाहिजे. कर्तृत्व हे भगवंताला दिलं पाहिजे, आपण कर्तृत्व स्वतःला घेतो. मी केलं, मी केलं, मी केलं. एकदा म्हणून पहा तुम्ही, भगवंता जे काय मी करतोय ते तू करतोय, मी निमित्त आहे. भगवंता तुझी काय इच्छा आहे तू ते करून घे बाबा. माझ्या इच्छा खूप आहेत, ते किती पूर्ण झाल्या किती अपूर्ण झाल्या तरीही मी दुःखीच आहे. तुझी इच्छा काय तू पूर्ण करून घे. हे म्हणजे भक्तियोग, शरणागती, पूर्ण समर्पण. आणि मग ते झाल्यावर काय होतं, समर्पण म्हणजे काय, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभोच्या या जग. सुख दुःख समान, लाभ अलाभ समान, निंदा स्तुती समान, जन्म मरण समान. आपल्यासाठी सर्व काही समान होऊन जातं, कारण आपण भगवंतामध्ये समर्पित झालेलो असतो आणि तो भगवंत आपला झालेला असतो पहा. संसार आपण आपला करत असतो, कितीही संसार आपला गेला तरी आपण दुःखीच राहत असतो. पण एकदा का भगवंत जर आपला केला तर आपण जीवनामध्ये खरे सुखी होते पहा. सुखी, मोक्ष मिळतो आपल्याला. मोक्ष म्हणजे काय, एकतर इच्छा सगळ्या पूर्ण होणे किंवा एकतर सगळ्या इच्छा संपणे, जिवंतपणे. मृत्यू झाल्यानंतर मोक्ष नाही, जिवंतपणे मोक्ष. एकतर सगळ्या इच्छा पूर्ण होणे किंवा संपूर्ण इच्छा समाप्त होणे म्हणजे मोक्ष. सगळ्या इच्छा आजपर्यंत देवाच्या वडिलांच्या पण पूर्ण झाल्या नाही पहा. राजा दशरथ, त्यांची इच्छा होती माझा राम गादीवर बसावा, झाली का इच्छा पूर्ण. भगवंताचा बाप
त्यांची पण इच्छा पूर्ण झाली नाही. या संसारामध्ये सगळ्या इच्छा कोणाच्याच पूर्ण होत नाही. त्यामुळे जीवनात इच्छा न ठेवता आपल्या जीवनात उद्देश ठेवला पाहिजे. आणि अशा प्रकारे हे 4 मार्ग भगवंताने आपल्याला या गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे. म्हणून आपण आपल्याला जो सोपा मार्ग वाटतो तो आपण अंगीकारला पाहिजे. आणि जे संजयने सांगितलं की जिथे श्रीकृष्ण आहे, जिथे अर्जुन आहे, तेथे सर्व काही आहे. आणि हे सर्व काही मिळवण्यासाठी आपण हे 4 मार्ग जीवनामध्ये अवलंबले पाहिजे. जाता जाता शेवटचं एवढंच सांगतो की आपण संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे, पण या जीवनाचं सार्थक पण केलं पाहिजे. मृत्यू हे अटल सत्य आहे, त्याच्यापुढे काहीच नाही. आणि जो भगवंताला शरण असतो तो त्या मृत्यूलाही जिंकतो, कारण त्याला मोक्ष मिळाला असतो. म्हणून जीवनात एक मार्गदर्शक असावा, एक मार्गदर्शक कृष्ण असावा आणि आपण अर्जुन बनावं. हे जीवनात आपण या पूर्ण प्रवचनामधून हा सार जरी घेतला की जीवनात एक श्रीकृष्ण पाहिजे आणि तो आपल्या इथेच आहे, किंवा आपला जो काही चांगला सहकारी आहे, आपली आई आहे, आपले आईवडील आहेत, आपले चांगले सहकारी आहेत, आपले गुरु आहेत, आपले हे ग्रंथ आहेत, हे म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांचं अनुसरण आपण केलं पाहिजे. हे जीवनात जर आपण केलं तर काय होतं मग, जसं या श्लोकामध्ये सांगितलं आहे, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तिथे सर्व काही आहे. आणि मग जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे, जर सर्व काही मिळत असेल, सर्वांचा बाप ब्रह्मांड नाही जर आपल्याला मिळत असेल तर अजून काय पाहिजे. आणि त्यासाठी आपण या मार्गावरती चाललं पाहिजे. तर आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह कुरळी वर्ष 53 या निमित्तात दुसऱ्या दिवशी या ठिकाणी प्रवचन सेवा मला मिळाली. जेवढी शक्य होईल तेवढी सद्गुरूंच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी ती इथे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून जर काही आपल्याला चुकीचं वाटलं असेल तर मला मोठ्या उदार अंतकरणाने क्षमा करा. जे चांगलं वाटलं असेल ते आचरणात आणा आणि या समाजाला पण देण्याचा प्रयत्न करा. आपण जीवनात चांगलं घेतलं पाहिजे आणि चांगलं दिलं पाहिजे. एवढं जरी सार आपण या अखंड हरिनाम सप्ताहामधून घेतला तरी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे 4 मार्ग आपण या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून घेऊन गेलं पाहिजे. ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या 4 मार्गापैकी जो मार्ग आपल्याला सोपा वाटेल त्या मार्गावरती आपण दृढपणे मोठा उद्देश ठेवून जीवनामध्ये चाललं पाहिजे. आणि ह्या अनमोल जीवनाचं आपण सार्थक केलं पाहिजे, असा सार आपल्याला या श्लोकामधून मिळत आहे. पहा, ही आज या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरूंच्या कृपेने झाली आणि त्यांच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या चरणी इथे अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतराज महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. पसायदान